की खेळणे युगे सरू नाही खडले नाही. ती आपली भूमिका आहे, ती आपण अतिशय प्रामाणिकपणानं निभवायची. त्याच्यातून उत्तर काय मिळतं माहितीये? मीच माझा. जे उत्तर मिळतं ते मीच माझा. मीच माझा. खेळ माझा, वेळ माझा. खेळ माझा, वेळ माझा, जागतो माझी पळे. खेळ माझा, वेळ माझा, जागतो माझी पळे. वेड माझे काळजाचे, ढाळतो मी वेंधळे. सांगतो कोणासना, सांगतो कोणासना, अंकुर माझे कोवळे. सांगतो कोणासना, अंकुर माझे कोवळे. ज्यास मी सांगे तयाला, काही केल्या नाकळे. मीच माझा, मीच माझा, स्वप्न माझे. मीच माझा, स्वप्न माझे, गोत माझे वेगळे. मीच माझा, स्वप्न माझे, गोत माझे वेगळे. एकटा एकांत, एकटा एकांत, त्याची खोल रुतलेली मुळे. त्याची खोल रुतलेली मुळे. ज्यांना सी.एल. कुलकर्णींच्या घरी जाण्याचं भाग्य लाभलेलं आहे त्यांना ही कविता वेगळा आनंद देईल. ती आनंद देणारी ओळ मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सांगतो कोणासना, अंकुर माझे वे कोवळे. सांगतो कोणासना, अंकुर माझे कोवळे. ज्यास मी सांगे तयाला, काही केल्या ना कळे. ज्यास मी सांगतो त्याला काही केल्या ना कळे. हे चूक नाही, हे घडतच असतं. हे घडतं म्हणून नवी कविता जन्माला येते. हे घडत असतं की वा मी जे सांगतोय ते कळतच नाहीये कोणाला. फार अवघड लिहिता सी.एल. तुम्ही. काय हे जरा सोपं लिहित चला की. असं नाही होत. चला आज आता मांडी घालून म्हणजे पायावर पाय घेऊन बसू म्हणजे जरा सोपं सुचेल, असं नाही होत. जरा खांद्यावर हे घेऊन पाहू म्हणजे सोपं सुचेल, असंही नाही होत. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरिता परी आवरेना. जे आत असतं तेच धडका देऊन बाहेर येतं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे सांगतो कोणासना, अंकुर माझे कोवळे. ज्यास मी सांगे तयाला, काही केल्या ना कळे. मीच माझा, स्वप्न माझे, गोत माझे वेगळे. मीच माझा, एक कल्ली एकटा चालीत गेलो. महानोरांची कविता आहे ही. कविता वाचताना मला त्या कवितेचं स्मरण होतं. मीच माझा, एक कल्ली एकटा चालीत गेलो. आता त्या कवितेच्या संदर्भानं तुम्ही ही कविता डोळ्यासमोर आणा. महानोर तिकडे लिहित होते पळसखेडला, अज्ञात इथे शृंगेरीमध्ये बसून लिहित होते. पळसखेडचं वातावरण निराळं होतं, शृंगेरीतलं वातावरण निराळं आहे. पळसखेडमध्ये घडणाऱ्या गोष्टी, त्यांच्या भोवती असणारी माणसं निराळी होती. अज्ञाताच्या भोवतालची माणसं निराळी आहेत. आणि तरी सुद्धा आपल्याकडे सातत्यानं असं म्हटलं जातं बघा, जे न देखे रवी ते देखे कवी. हा म्हणजे हे खूप घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे, पण त्याची सत्यता आणि यथार्थता तुम्हाला केव्हा कळेल? ती आत्ता कळते बघा. ही कविता मीच माझा. आता मी तुम्हाला ऐकवतो ती महानोरांची कविता. मीच माझा, एक कल्ली एकटा चालीत गेलो. आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो. ना गतीला अंत होता, मात्र पायीच्या बळाला जाळता आवेग होता. ना क्षिती होती कशाची, ज्यास मी सांगे तयाला, काही केल्या ना कळे. ना क्षिती होती कशाची. मीच माझा, स्वप्न माझे, गोत माझे वेगळे. ते म्हणतात ना क्षिती होती कशाची, मी मला उधळीत गेलो. अन धुळीच्या लखतरांची लाज गुंडाळून आलो. मज कळेना, मज कळेना चालताना, दुःख कैसे फूल झाले. अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले. खेळ माझा, वेळ माझा, जागतो माझी पळे.
वेड माझे काळजाचे ढाळतो मी वेंदळे. मज कळेना चालताना दुःख कैसे महानोर, दुःख कैसे फूल झाले अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले. अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो. काय अफाट कल्पना आहे बघा. कवी का श्रेष्ठ असतो तो यासाठी असतो. अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन. अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो. हे जे सांगतेचं घेऊन येणं आहे, हे जे सांगतेचं घेऊन येणं आहे, ते घेऊन येणं त्या कवीला दिसत असतं, त्या कलावंताला ते दिसत असतं. म्हणून मला असं वाटतं की ते कलावंताला दिसणं, ते कलावंताला आकळणं, त्या कलावंताच्या डोळ्यासमोर ते येणं म्हणजे कविता तुमच्या माझ्या मनामध्ये जागृत होणं, कविता समजणं, ती कविता समजणं. आणि ही अशी कविता की जी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे लोक लिहितात, पण त्यातून वाहणारं जे सूत्र एक असतं ते का एक असतं. हा म्हणजे महानोर तिकडे लिहितायत, आज्ञा तिकडे लिहितायत, पण त्याच्यात जे समान धागे आपल्याला दिसतायत ते का दिसतात. तर त्याचं उत्तर अज्ञात चर अचर असं देतात बरं का. तुम्ही नाही, चर अचर असं देतात. आणि ते जे चर अचर दिलेलं उत्तर आहे ते तुम्ही आता ऐका आणि पुन्हा तीच सृजनशीलता डोळ्यासमोर ठेवून ही कविता ऐका. तुम्हाला वेगळा आनंद मिळेल. कवितेचं शीर्षक आहे चर अचर.